नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी YouTube चॅनलवर। आज आपण एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। महाराष्ट्र शासनाने नुकताच एक GR प्रसिद्ध केला आहे आणि त्यानुसार नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता मंजूर झाला आहे। यावेळी तब्बल 1932 कोटीचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आपल्याला माहितच आहे, पीएम किसान योजनेत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये देते, पण महाराष्ट्र शासनाने त्यात भर घालून आणखी 6000 रुपये देण्यासाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली। म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला एकूण 12,000 वार्षिक थेट बँक खात्यात मिळतात। तर आता GR मध्ये मुख्य माहिती काय आहे, तर 3 सप्टेंबर 2025 रोजी सरकारने हा GR काढला आहे। हे तुम्ही बघू शकता। हा 7वा हप्ता एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीसाठी आहे। 1932 कोटी मंजूर करण्यात आले आहे। पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील आणि या संपूर्ण निधीची जबाबदारी कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। GR मध्ये स्पष्ट नमूद आहे की पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचा डेटाचा वापर करून हा 7वा हप्ता दिला जाणार आहे। पण ज्याचे PFMS रजिस्ट्रेशन पेंडिंग आहे किंवा ज्याचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही, त्याचे पैसे थांबवू शकतात। म्हणूनच तुमचे खाते आधारशी आणि PFMS शी नक्की जोडलेले आहे का ते तपासा। केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी दिला। त्याच्या पाठोपाठ आता राज्य सरकारने 7वा हप्ता जाहीर केला आहे। म्हणूनच लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, एवढं लक्षात ठेवा की 7वा हप्ता मंजूर झाला आहे। निधी रक्कम 1932 कोटी आहे। तुमचं खातं आधार आणि PFMS शी लिंक असेल तर पैसे नक्की मिळतील तुम्हाला। अशीच अधिकृत माहिती वेळेवर मिळवण्यासाठी डिजिटल साम्राज्य या आपल्या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि हो, व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा शेअर करा मित्रांनो। चला तर मग, जय हिंद, जय महाराष्ट्र।